ही जी काही आहे ही व्हेरायटी आहे ही CO 9205 आणि आम्ही हे कुंडीतून काढले तर जारवा बघा आणि ह्याला मुळ्याचं कसं या पद्धतीने ह्याचं जाळं असतं बघा. हे अशा पद्धतीने हे मुळ्या आणि समोर एकदम टोकदार अशा पद्धतीनं ह्या ज्या आहेत त्या समोरच्या साईडला ज्या आहेत त्या अशा पद्धतीच्या मुळ्या असतात. काही मुळ्या जुन्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं त्या निष्क्रियसुद्धा होत असतात आणि सतत नवीन मुळ्यांची जी आहे ती ह्या पद्धतीनं फूट होती. ह्याच्या आधी मी एकदा मी सांगितलं होतं की माती लावताना नीट लावायची. आपण का माती लावताना नीट लावायची. 2 आपले कांडे जे आहेत ते प्रॉपर बेटामध्ये गेले पाहिजे. त्याचं प्रमुख कारण जे सांगत होतं ते हे आहे बघा. हे खालचं एक कांड तयार झालेलं आणि हे दुसरं कांड तयार झालेलं आणि त्याच्यातली जी काही ही मुळ्यांची रिंग आहे तर ह्या रिंगमधून जे आहे ते बघा ही आता हो का ही नवीन मुळी फुटलेली आहे. सांगायचा उद्देश हा आहे की हे अशा पद्धतीनं त्या रिंगमधून हे बघा आणखीन प्रॉपर बघा मुंडेजी आहे इथं आहे का नाही हे. तर ह्या रिंगमधून म्हणजे ही जी काही मुळ्यांची जी काही येणारी ही असती त्याच्यातून ही मुळी बाजूला जी आहे ते आलेली आहे. तर जेवढे जास्तीत जास्त आपले असे जेवढे कांडे जे आहेत ते मातीत जातील त्याचा भोत तेवढा या ठिकाणी तयार होईल. तेवढा ऊस स्ट्रॉंग होतोय का तर त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या ह्या मुळ्या ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये निघतात आणि ह्या आपल्या ह्या ऊसाला जे आहे ते अन्नाचा पुरवठा करतात, पाणी पुरवठा तर करतातच पण सोबत पडू नये म्हणून लॉजिंग होऊ नये म्हणून सुद्धा त्या ठिकाणी जे आहे ते हे मदत करत असतात. तर हे महत्त्वाचा विषय ह्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांच्या लक्षात जो आहे तो आलेला असेल. आम्ही त्या ह्याच्यातल्या कुंड्यातलं जे आहे ते हे काढलेलं ऊस आणि इतकं जबरदस्त असं हे मुळ्यांचं जे आहे ते हे जाळं आहे आणि आता हे जे आहे ते आम्ही ह्याच्यामध्ये जे आहे ते हां एकदम जबरदस्त. तर हे आता या ठिकाणी आम्ही लावतोय. लावा बरं आता प्रॉपर लावा आणि माती ही करून टाका. हां घाला आधी खाली घाला खोल खड्ड्यात. हां आणि त्याला माती लावून टाका खाली खाली मुळ्या खाली जाऊ द्या. हां नाही चुंबळ नका करू. अरे रे आहे असं चुंबळ न करता पसरू द्या आणि हे करा आणि माती द्या लुटून. आता अशा पद्धतीने हे आता आम्ही ऊसाचं हे एक बेट जे आहे ते काढून लावत आहेत आणि चांगलं आता ह्याच्यात कुठल्याही प्रकारची हवा राहू नये त्या अनुषंगाने ह्याला चांगलं जे आहे ते आम्ही आता ह्याला दाबत आहेत. आधी खाली पाणी देऊन घेतलेलं आहे व्यवस्थित प्रॉपर. लाव पचपच नका राहू देऊ असं दाबा पायानं वाटलं तर बुटानं दाबा. बुटाच्या माती जात असली तर ही घाल. हा आता हे चांगलं करा. कडची माती घ्या. हा बिलबिल झाले का बरोबर ठीक आहे.